लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक धुळे महामार्गावर आज सकाळी घडलेल्या बसच्या अपघातानं प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मालेगावजवळ उमराणे परिसरात पुणे शहादा ही बस पलटी झाली आहे. चालकाची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येते. तर या अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी अनेक प्रवासी जखमी झालेत. उमराणे गाव ओलांडल्यानंतर काही अंतरावर सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मार्गामध्ये बदल करून चांदवड मार्गे मालेगावकडे येत असलेली पुणे शहादा ही बस प्रवाशांनी भरलेली होती. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बस चालकाला अचानक भोवळ आली. क्षणातच बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या खाली उतरून 2 झाडांवर जोरात आदळली. धडकेनंतर बस खोलगट भागामध्ये जाऊन पलटी झाली आणि बसमध्ये एकच गोंधळ उडाला. आरडाओरड, भीती आणि घबराटीच्या वातावरणामध्ये प्रवासी अडकून पडले होते. अपघाताचा आवाज होता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. काचा फोडून आणि जीवाची पर्वा न करता प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. तर या अपघातामध्ये बस चालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झालेत, तर अन्य 11 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीने मालेगाव येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान याच परिसरात गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारचा अपघात घडलेला होता. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सुदैवाने या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र चालकांच्या आरोग्य तपासणी आणि प्रवासी सुरक्षेच्या उपाययोजनांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.